आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू आहे। मी आत्ताच या ठिकाणी राजाराम शाळेमध्ये माझं स्वतःचं मतदान नोंदवून आलो। गेल्या 15 दिवसामध्ये प्रचाराच्या निमित्तानं पूर्ण तालुका, गाव, वस्ती, वाडी, अगदी गल्लीपर्यंत जाऊन आलो। लोकांना आम्ही मंडळींनी जे आवाहन केलं होतं की आपल्या बापाच्या घामाची चोरी व्हायला लागली आहे आणि साखर सम्राट असो किंवा शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आमची लूट व्हायला लागली आहे ही सगळी ठिकाणं खासदार राजू शेट्टी यांनी आम्ही मंडळींनी लोकांना पटवून दिली। आमच्या आवाहनाला किंवा आमच्या एकूण विनंतीला सामान्य शेतकऱ्यापासून ते अगदी उद्योगपतीपर्यंत सगळ्यांनी आमच्या भूमिकेचं स्वागत केलं। निश्चितपणानं मला खात्री आहे या ठिकाणी या शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये लोक आज न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले आहेत। ज्या पद्धतीनं मताचं दान होतं आहे त्या पद्धतीनं आम्ही न्यायदानाची सुद्धा लोकांच्याकडून अपेक्षा केल्या। निश्चितपणानं यावेळेला लोक न्यायाच्या बाजूनं करतील आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या सगळ्या मतदारसंघाचा आवाज म्हणून त्या विधानसभेमध्ये पाठवतो। तेच की जाऊ देत की तुम्ही एवढ्या लवकर मतदारांनी प्रचंड मोठ्या संख्येनं आपली उपस्थिती या मतदान केंद्रावरती दाखवलेली आहे। मला खात्री आहे एक शिरोळच नव्हे आज पूर्ण मतदारसंघामध्ये या एकूण लुटीबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आणि तिरस्कार तयार झाला आहे। ज्या पद्धतीनं लोकशाहीची थट्टा कारखानदारांनी मांडली या सगळ्याचा राग सामान्य जनतेला आला आहे आणि तो राग आज मतपेटीद्वारे सामान्य माणसं व्यक्त करायला लागल्यात। आपण बघायला लागलो आहे महिला असो, पुरुष असो किंवा युवा वर्ग असो या सगळ्यांनी एवढ्या लवकर सकाळी प्रचंड मोठ्या संख्येनं रांग लावल्या। माझ्या माहितीप्रमाणे एका रांगेमध्ये आता जवळजवळ 150-200 लोक उत्स्फूर्तपणानं ताटकत उभे आहेत। त्याचं कारण का लोकांना न्याय पाहिजे आणि जनता नक्कीच न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या आणि ह्याचे सगळेच आपल्याला निकाल हे सकारात्मक दिसतात। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।